पंचनामा न्यूज, सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज। काँग्रेसचे नवापुरात शक्ती प्रदर्शन, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर दीपक जयस्वालसह 23 उमेदवारांचे नामांकन दाखल। उत्साहात काँग्रेसची रॅली, ढोल ताशांच्या गजरात उमेदवारांचे अर्ज सादर। नवापूर नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस पक्षाने आज दमदार शक्ती प्रदर्शन करत नगराध्यक्ष पदासह 23 नगरसेवक पदांच्या उमेदवारांचे नामांकन दाखल केले। आमदार शिरीष कुमार नाईक यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने शहरात उत्साहपूर्ण रॅली काढत आपली ताकद दाखवली। अर्ज दाखल करण्यापूर्वी उमेदवार व कार्यकर्त्यांनी सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले। नंतर शहरातील प्रमुख मार्गावरून भव्य रॅली काढत महात्मा गांधी पुतळ्यासही अभिवादन करण्यात आले। नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार डॉक्टर प्राचार्य दीपक जयस्वाल यांच्यासह सर्व 23 उमेदवारांनी आपापली नामांकन पत्रे निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार दत्तात्रय जाधव, अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी दिलीप कुलकर्णी आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी डॉक्टर मयूर पाटील यांच्याकडे सादर केली। या प्रसंगी काँग्रेसच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रजनी नाईक, माजी पंचायत समिती सदस्य ललिता वसावे, आकाश गावित आदी मान्यवर उपस्थित होते। नामांकनापूर्वी काढलेल्या रॅलीत मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा उत्साह पाहायला मिळाला। आदिवासी पारंपरिक सिबली नृत्य सादर करून रॅलीला सांस्कृतिक रंग देण्यात आला। काँग्रेस पक्षाचा विजय असो, एकच चालेल, पंजा चालेल अशा घोषणांनी रॅलीचा उत्साह आणखी वाढवला। नामांकनांचा आज शेवटचा दिवस असल्याने पालिका कार्यालयात उमेदवारांची मोठी गर्दी दिसत होती। मात्र काँग्रेसने भव्य रॅली काढत निवडणूक प्रचाराची जोरदार सुरुवात केल्याचे चित्र स्पष्ट दिसून आले। काँग्रेसच्या उमेदवारांबद्दल कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता असून आगामी निवडणुकीत पक्षाने सर्व प्रभागात दमदार लढत देण्याची भूमिका स्पष्ट झाल्याचे बोलले जात होते। रॅली दरम्यान शहरातील अनेक नागरिकांनीही उमेदवारांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या। ब्युरो रिपोर्ट, पंचनामा न्यूज, नवापूर।